तर पालघरच्या बोईसर इथल्या गुजरात गॅस कंपनीचे मुख्य सीएनजी फिलिंग स्टेशन दुरुस्तीच्या कामासाठी 18 ते 21 मे पर्यंत सलग 4 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळे पालघरसह ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सीएनजी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। अगोदरच सीएनजीचा कमी पुरवठा होतोय आणि याचा थेट परिणाम आता जिल्ह्यातील 20 सीएनजी स्टेशनवरती होणार आहे। एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पाहूयात। पालघर जिल्ह्यातील सीएनजी वाहन चालकांना येत्या 4 दिवस मोठा तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे। कारण पालघरच्या बोईसर येथील गुजरात गॅसचं जे सीएनजी स्टेशन आहे त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम आहे। त्यामुळे 18 ते 21 पर्यंत हा जो वाहन चालकांना याचा मोठा तुटवडा सहन करावा लागणार आहे। मी सध्या विरार मधल्या विरार पूर्वेच्या जॉनसन या पेट्रोल पंप आणि सीएनजी स्टेशनवर आहे। या ठिकाणी वाहन चालकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासून ते दुपारपर्यंत दिवसभर या ठिकाणी मोठी वाहनांची गर्दी असते आणि त्यातच आता उद्यापासून 4 दिवस हा वाहन चालकांना तुटवडा सहन करावा लागणार आहे। मी सध्या या ठिकाणी आलेलो आहे। आपण काय सांगाल, सीएनजीचा तुटवडा आहे, तुम्हाला काय वाटतं? 4 पंप सुरू झालेलो आम्ही, 5वा पंप आहे। 1.5 तास भरून लाईन आली, तोपर्यंत लाईट पण गेली। आता लाईट नाहीये। मग कधीपासून तुम्ही म्हणजे पेट्रोल सीएनजीचा 1.5 तास झालं लाईन मध्ये होतो। डायरेक्ट इथं आलो, गॅसला भरायला लावली गाडी, तोपर्यंत लाईट पण गेली। आता लाईट तुम्हाला कुठे जायचंय? आम्ही आता ठाण्याला चाललोय। ठाण्याला जायचंय। पालघर जिल्ह्याला जो सीएनजीचा गुजरात गॅस कडून पुरवठा होतोय त्या सीएनजी रिफिल सेंटरचं दुरुस्तीचं काम असल्यामुळे आणि विजेचा लपंडाव यात जे वाहन चालक आहेत त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। एनडीटीव्ही मराठीसाठी मनोज सातवी, विरार।